हॅलो एव्हरीवन, माय नेम इज डॉक्टर अश्विनी पुजारी. मी पुण्यातून बोलते आहे, नॅचरल ग्रोज अकॅडमी अँड ब्युटी क्लिनिकमधून. आज आपल्याकडे एक क्लायंट आलेले आहे. त्यांच्या चेहऱ्यावर पिगमेंटेशन्स होतं. 1 महिन्याआधी आले होते. त्यांची बॅक हिस्ट्री अशी आहे की त्यांनी TCA केलं होतं आणि TCAमुळे त्यांचं तिथे स्कार फॉर्मेशन झालं होतं. प्रॉपर ब्लॅक पिगमेंटेशन फॉर्मेशन झालं होतं. त्यांनी बरेच लेझर ट्रीटमेंट केले, पिलिंग केलं, बरेच ट्रीटमेंट्स केले, पण त्याच्यावर त्याचा रिझल्ट येत नव्हता. तर त्यांनी फायनली पॅरामेडिकल ही जी ट्रीटमेंट आहे त्याच्यासाठी सर्वात म्हणजे हे केलं की मला ही ट्रीटमेंट करायची आहे. तर त्याचा रिझल्ट इतका ऑसम आलेला आहे की 1 महिन्यातच त्यांना 70% जे पिगमेंटेशन होतं, स्कारिंग पिगमेंटेशन होतं, ते त्यांचं लाईट झालेलं आहे. आपण सरांकडूनच ऐकूया की त्यांना कसं वाटलं. म्हणजे सर, कसं वाटलं तुम्हाला, म्हणजे 1 महिन्यानंतर तुम्ही आता येत आहे सेकंड सेशनला? पहिल्या सेशननंतर बऱ्यापैकी चांगला रिझल्ट आलेला चांगला. डार्क स्पॉट खूपच कमी झाले आहेत. आता थोडेफार म्हणजे थोडेसे जे जास्त डार्क होते ते थोडेसे दिसत आहेत, नाही बाकीचे म्हणजे साधारण तुम्हाला पहिल्या सेशनमध्ये 70%? 70% पेक्षा जास्त. आणि सगळे लेझर वगैरे बरंच काय काही केलं? होय, आधी केलं होतं ते सगळं रिझल्ट आलेला नव्हता. त्या ट्रीटमेंटचा पहिल्या सेशन नंतर चांगला रिझल्ट आला आहे. ओके, तर सर्वांना मी एवढंच म्हणेल की ज्यांनी बरेच ट्रीटमेंट केली आहे डागांसाठी, पिलिंग, लेझर, सगळं, तर त्यांना रिझल्ट येत नसेल तर फायनल ऑप्शन्स आहे पॅरामेडिकल. दिस इज द स्कार कॉम्बिनेट, ज्याच्यामध्ये आपण स्किनवर जो बेसिक त्यांना स्किन कलर आहे तो आपण पेनिट्रेट करतो स्किनच्या टॉप लेअरमध्ये, आणि तो लांबून प्रॉपर त्यांचा स्किन कलरच राहतो. आणि ह्याचा साईड इफेक्ट असं काही नाही आहे. तर ज्यांना पण डागांसाठी, स्कारसाठी किंवा एनी स्ट्रेच मार्क्ससाठी जर ही ट्रीटमेंट करायची असेल तर नक्कीच तुम्ही ही ट्रीटमेंट करू शकता. अधिक माहितीसाठी जो नंबर दिला आहे त्याच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू.